अर्चना रुचिरामध्ये आपले स्वागत आहे. तर चला तर आज गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर गुढीपाडव्यानिमित्त मी बनवणार आहे आज पुरणपोळी. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पुरण योग्य पद्धतीनं घोटायचं कसं आणि त्याची तोंडात विरघळणारी पुरणपोळी बनवायची कशी, ही पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की आपल्याकडे पुरणपोळीला अत्यंत मान आहे. कोणताही मानाचा नैवेद्य म्हटलं की आपल्याला पुरणपोळी ही बनवावीच लागते. तर त्याच्यासाठी बघा, या प्याल्यानुसार, जो हा प्याला दिसत आहे तुम्हाला, याच्यानुसारच मी घेतलेली आहे चना डाळ. बघा, तर मी हा जो प्याला दिसत आहे या प्याल्याने मोजून एक प्याला घेतली आहे ही चणा डाळ. आणि मी ही 4 कुकरच्या शिट्ट्या लावून मी याला छान बॉईल करून घेतलेलं आहे. बघू शकता एकदम नरम अशी ही डाळ तयार झालेली आहे की आपल्या बोटावर अशी ही दाबल्याने विरघळेल. तर चला आपण आता याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊयात. आपल्याजवळ जर पुरण यंत्र असेल तर आपण त्यामधून सुद्धा बारीक करून घेऊ शकतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करत ही डाळ मी छान बारीक काढून घेणार आहे. एकदम छान बारीक अशी काढून घ्यायची आहे. जेव्हा आपण त्याला कुकरमधून बाहेर काढतो थोडीशी थंडी करून, तेव्हाच आपल्याला ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता की किती बारीक अशी पुरणाची डाळ आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. आणि पूर्ण डाळ मी मिक्सरमधून काढून घेतली आहे बारीक. पूर्ण चणा डाळ ही मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि या प्याल्याने, ज्या प्याल्याने मी डाळ घेतली होती ना, त्याच प्याल्याने 2 प्याले मी यामध्ये साखर टाकत आहे. 2 प्याले टाकायची, म्हणजे व्यवस्थित पुरण छान लाल आणि घट्ट शिजून तयार होते. 1 प्याले चणा डाळ आणि 2 प्याले साखर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता याला आपण छान गॅसवर घोटून घेऊयात. 1 प्याला चणा डाळ आणि 2 प्याले त्याला साखर, असं हे या पुरणाचं प्रमाण आहे. आणि मी हे सर्व कुकरमध्ये डाळ आणि साखर, आणि त्यामध्ये मी थोडीशी विलायची टाकलेली आहे, जायफळ टाकलेलं आहे. आपल्या आवडीनुसार जायफळ किंवा विलायची आपण टाकायचं. आणि हे छान बघू शकता तुम्ही. आणि ही साखर आणि मिक्सरमध्ये मी प्लेन केलेलं जे पुरणाची डाळ आहे ती मी या मिक्सरमध्ये टाकलेली आहे. आणि आपण याला छान घोटूयात. तर याला काहीही असे कष्ट लागणार नाही आहेत. आपण आपले बाकीचे कामं करता करता सुद्धा ही पुरण छान घोटून घेऊ शकतो. तर फक्त आपल्याला त्याची योग्य ही पद्धत अशी माहीत पाहिजे की आपण याला येता जाता असं छान फिरवत राहायचं, की जेणेकरून ते खालून त्याला बूड वगैरे लागू नये, जळू नये. कारण ते जर करपलं तर त्याला बिलकुलच चांगला वास येत नाही आणि मग पोळी खायला छान लागत नाही. आणि जायफळ आणि विलायची यामध्ये नक्की टाकावी, कारण त्यामुळे छान सुगंध आपल्या पोळीला येतो. तर बघा, आता मी याला छान मिक्स करून घेतलं आहे. साखर यामध्ये छान मिक्स झालेली आहे. साखर आपली छान यामध्ये मिक्स झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे आता आपलं मिश्रण एकदम कढीसारखं असं पातळ झालेलं आहे. आणि हळूहळू बघा हे छान पातळ होणार आहे. त्याच्यानंतर पातळ झाल्यानंतर हे घट्ट व्हायला सुरुवात होणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. मधातून मी बाकी स्वयंपाकाची तयारी करत आहे आणि मी या पुरणाला सुद्धा
बघत आहे. तर बघा आता या पुरणाला किती छान कशी अशी उकळी आलेली आहे. तर आतापर्यंत मी याला हाय फ्लेमवर ठेवलेलं होतं आणि याच्यानंतर आता मी या पुरणाला एकदम मीडियम आणि कमी फ्लेमवर ठेवणार आहे. म्हणजे हे हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल. आता हे बघू शकता कसं उकळी आलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि छान याचं टेक्स्चर असं घट्ट बनून तयार होणार आहे. आता हे खूप पातळ वाटत आहे, तर आपली गॅसची पॉवर ही फुल आहे. तर आपण याला आता एकदम कमी फ्लेमवर करूयात आणि नंतर ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल. पॉवर मी कमी केलेला आहे आणि पुरण छान शिजत आहे. तर मधामधात मी याला पाहत राहणार आहे, चम्मच फिरवत राहणार आहे. मला याला धरून बसायची काहीही गरज नाही. ते हळूहळू होत राहते. व्हायला थोडासा वेळ लागणारच आहे, पण छान बनून तयार होणार आहे. तर बघा आता 15 ते 20 मिनिटात हे छान घट्ट होणार आहे. आतापर्यंत मी हे कमी फ्लेमवर ठेवलं होतं, पण याला बनायला बराच वेळ लागत होता. तर मी याचा पावर थोडासा गॅसचा पावर थोडासा मी जास्त बनवला आणि बघू शकता हे लगेच खूप चांगल्या प्रकारे तयार होत आहे. आणि आता मी थोडा वेळ इथेच थांबणार आहे आणि थोडासा पावर जास्त करून याला पटपट घोटून घेणार आहे. आणि तुम्ही पण याला वेळोवेळी चम्मच देत जाणे, कारण की याला हे जळू शकते. गॅसचा पॉवर वाढवला आणि घोटलं तर बघा आपलं पुरण किती छान बनून तयार झालेलं आहे. आणि कलर आणि याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही. आणि आता मी पॉवर कमी केलेला आहे, कारण की आता ते जळू शकतं आणि आपलं पुरण छान तयार झालेलं आहे. तरी अर्धा तास मला हे पुरण बनवायला लागलेलं आहे. तर बघा आपलं किती छान पुरण बनून तयार झालेलं आहे. आणखी 2 ते 3 मिनिट मी याला गॅसवर होऊ देणार आहे. याचा मला छान घट्ट गोळा बनवायचा आहे आणि छान घरात पुरणाचा सुगंध सुटलेला आहे. तर बघा विलायची, जायफळ सर्व मी यामध्ये टाकलेलं आहे. 2 ते 3 मिनिट मी याला होऊ देणार आहे आणखी. बघा किती छान आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पुरणाला वेळ तर हा लागतोच. तर बघा किती छान आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे. तर मला याच्या पोळ्या बनवायच्या आहेत. तर मला आता याच्यापेक्षा छान आणखीन हे घट्ट हवं आहे. त्याच्यासाठी मी एखाद्या भांड्यामध्ये याला काढून घेणार आहे आणि एखाद्या तासासाठी मी याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. बघू शकता तुम्ही मी एका भांड्यामध्ये हे आपलं झालेलं पुरण काढून घेतलेलं आहे आणि मी आता याला 1 तासापर्यंत फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण की मला नैवेद्य दाखवायला वेळ आहे. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे याच्यापेक्षाही घट्ट होईल आणि आपल्याला पाहिजे तशी पोळी याची तयार होईल. आपल्याला जर ते फ्रीजमध्ये ठेवायचं नसलं तर पुरण आदल्या दिवशी करायचं रात्री आणि त्याला छान थंड होऊ द्यायचं, म्हणजे ते खूप घट्ट आणि गोळा बनून येतो आणि पुरणाची पोळी बनायला खूप छान बनते. त्यामुळे आता मी याला 1 घंटा फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण छानपैकी त्याच्या पोळ्या बनवूयात. 1 तास हे पुरण आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर बघू शकता तुम्ही की हे किती घट्ट असं तयार झालेलं आहे आणि असंच घट्ट आपल्याला पोळीसाठी लागणार आहे. तेव्हाच आपली पोळी खूप छान बनून तयार होणार आहे.
एकदम छान असं घट्ट पुरण बनवायचं. तर चला आपण पोळी करायला सुरुवात करूया. तर आपलं पुरण फ्रीजमध्ये ठेवून 1 तास झालेला आहे. तर बघा किती घट्ट दिसत असेल तुम्हाला की किती घट्ट असं हे पुरण तयार झालेलं आहे. आणि पोळीला आपल्याला असंच पुरण लागणार, तेव्हाच आपली पुरणपोळी बनवून खूप छान तयार होईल. पुरणपोळीसाठी बघा हा मी छान कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे. आणि याला छान आपण जे नेहमी पोळी बनवतो त्याच्यापेक्षा छान असा नरम याला असं मळून घ्यायचं आहे की हा एकदम नरम असला पाहिजे मळून. आणि त्याला थोडंसं तूप किंवा तेल आपल्याला लावायचं आहे की पोळी बनताना खूप नरम आणि लुसलुसीत बनेल. मी थोडंसं तूप याला लावून घेतलेलं आहे आणि छान असं त्याला मळून घ्यायचं आहे. आणि आपण घोळण्यासाठी पण थोडीशी कणिक यामध्ये घेतलेली आहे. आणि हे बघा पोळीला लावायसाठी मी घेतलेलं आहे तूप लावल्याने पोळीची खूप छान चव वाढणार आहे. तर चला आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूयात. गॅसवर तवा मी चढवलेला आहे आणि बघू शकता एक पोळी बनवायसाठी मी एवढा उंडा घेतलेला आहे. आणि त्याला आपण थोडीशी घोडण लावून घ्यायची आहे. बघा मी घोडण लावून घेतलेले आहे. तर त्याला छान आपल्याला लाटून घ्यायचे आहे. चांगलीच आपण जे नेहमी पोळी जेवायला करतो ना त्याप्रमाणे आपल्याला ही पातळ छान गोल लाटून घ्यायची आहे. बघा आणि आपल्याला जे हे पुरण आहे त्यामध्ये जेवढ्या प्रमाणात आपल्याला पाहिजे ना तेवढे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. जास्त टाकली तर मोठी पोळी बनेल आणि कमी टाकली तर छोटी. आपल्याला किती छोट्या आणि मोठ्या पोळ्या लागतात त्यानुसार आपल्याला बनवायचे आहे. छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पुरणाचा. आणि पोळीच्या एका साईडला ठेवायचं आहे आणि ही पुरण त्यामध्ये कव्हर करून घ्यायचं आहे. आणि एका साईडने पूर्ण दाबून घ्यायचं आहे. नेंदन कणकेचा गोळा पोळीमध्ये कमीत कमी जाईल याची आपण काळजी घेणार आहोत. कारण की कणिक जर जास्त पुरणपोळीमध्ये लागली तर पुरणपोळी चवीला चांगली लागत नाही. हे पूर्ण पॅक केल्यानंतर मी याला चाकूने पूर्ण काढून टाकणार आहे की हा कणकेचा गोळा नेंदन पोळीमध्ये जाणार नाही. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर पुरणपोळी बनवली तर पुरणपोळी बनवून खूप छान तयार होणार आहे. अगदी मऊ लुसलुसीत आणि तोंडात विरघळलेली. बाकी जर जेव्हा हे राहते तर याला छान असं दाबून घ्यायचं आहे. पुरण बाहेर निघणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही पूर्ण पुरण हे पोळीच्या उंड्यामध्ये कव्हर झालेलं आहे. आता आपण याला घोळण लावून घेऊयात. बघा मी कणकेचं कोरडं घोळण याला लावून घेतलेलं आहे आणि छान याला चाकी बनवून घ्यायची याची. आणि पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही हे बघू शकत असाल की पोळी आपली किती छान बनत आहे. आणि कणिक कमी आणि आपलं पुरण यामध्ये जास्तीत जास्त दिसत आहे. कणिक जर पुरणामध्ये जास्त गेली तर ती पुरणपोळीला काहीही अर्थ राहत नाही आणि ती पुरणपोळी लागत नाही.
वेगळंच काहीतरी बनून तयार होते. तर बघा, तुम्ही बघू शकत असाल की माझी पुरणपोळी किती छान व्यवस्थित बनून तयार झालेली आहे. यामधून कणिक एकदम कमी दिसत आहे आणि पुरण जास्तीत जास्त यामध्ये दिसत आहे. गॅस आपण ऑन केलेला आहे आणि तवा टाकलेला आहे गॅसवर. आपण आता याच्यावर थोडंसं तूप टाकूया तव्यावर आणि आपली पुरणपोळी त्याला लागलेलं घोळण आपण काढून टाकायचं आहे. पोळीला जास्त घोळण ठेवायचं नाही, त्यामुळं जळून येते. आणि एक कमी पॉवरवर आधी आपण तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कमी पॉवरवर आपल्याला ही पुरणपोळी भाजायची आहे. खालून आपण तूप लावलेलं आहे आणि आपण वरून सुद्धा थोडंसं तूप याच्यावर टाकणार आहे. तुम्ही बघू शकता छान आपण पुरणपोळीला एका साईडने होऊ द्यायचं आहे, कारण की आपण त्याला पुन्हा पुन्हा खालून वर भाजू शकत नाही, कारण की ती खूप नाजूक राहते, त्यामुळे तुटू शकते पुरणपोळी. आणि आपण जेव्हा पुरण शिजवतो तेव्हा ते जाड भांड्यातच शिजवायचे. जर आपण त्याला पातळ भांड्यात पुरण शिजवलं तर ते जळणार, नक्कीच जळू शकते, त्यामुळे जाडसर भांड्यातच पुरण शिजवायचे. एका साईडने आपली पुरणपोळी झालेली आहे. खूप काळजीपूर्वक याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गॅस आपण ऑन केलेला आहे. तूप थोडंसं आपण गरम करून घेऊयात, म्हणजे आपल्याला पोळीला लावायला बरं होईल. चला, आपला तवा आधी छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एकदम कमी पॉवरवर आपल्याला ही पोळी करायची आहे. थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे पोळीवर, तव्यावर, आणि ही पोळी आपण छान तुपात करून घेणार आहे. तुपात केली तरच त्याची टेस्ट छान लागणार आहे. एका साईडला झाल्यानंतर आपण त्याला दुसऱ्या साईडने परतवून घेणार आहोत. थोडंसं तूप आपण यावर लावून घेणार आहोत. तुपामुळे पुरणपोळीची चव खूप छान प्रकारे वाढते. कमी पॉवरवर याला खालच्या साईडने आपल्याला छान होऊ द्यायचे आहे. खूप काळजीपूर्वक याला आपल्याला परतावा लागणार आहे, कारण की तुटण्याची खूप शक्यता असते. बघू शकता तुम्ही, माझी पोळी खूप छान प्रकारे एका साईडने तयार झालेली आहे आणि किती सुंदर ही दिसत आहे आणि चवीला एकदम तोंडात विरघळणारी ही लागणार आहे. लवकरच होऊन तयार होते ही. आता मी याला एका परातीत काढून घेणार आहे.
बघू शकता किती छान. आता बाकी पुरणपोळ्या आपण अशाच प्रकारे बनवून घेणार आहोत. बघा किती छान आपली पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. एकदम नरम आणि लुसलुशीत. बघू शकता कणिक बिलकुलच वरून दिसत नाही आहे. फक्त पुरण दह्यासोबत किंवा तुपासोबत पुरणपोळीचा आनंद काही वेगळाच असते. तर